मंडळी नमस्कार. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत. काही दिवसांच्या एखाद्या महिन्याच्या अवधीनंतर हा व्हिडिओ बनवतो आहे. बरेचसे संमिश्र विचार आहेत, पण तत्पूर्वी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या एक दिवसानंतर अतिशय हृदयापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि महाराष्ट्र राज्य आणि आपला भारत देश हा चिरायू हो, ही परमेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना. महाराष्ट्र राज्य निर्माण झालं स्वातंत्र्योत्तर काळानंतर. भाषांवर आधारित जी प्रभाग रचना झाली त्यामध्ये अनेकांनी बलिदानं दिली. हे राज्य व्हावं, मुंबई सकट हे राज्य व्हावं म्हणून त्या हुतात्म्यांना देखील मी मस्तक तुकवून माझी मानवंदना देतो. काही संमिश्र विचार आपल्यासमोर मांडायचे आहेत. सगळ्यात सुरुवात करतो इचलकरंजीपासूनच, जिथं काही भागांमध्ये मी इथल्या व्यवस्थापनाविषयी बोललो होतो. पण सुदैवानं या गेल्या काही 8-10 दिवसामध्येच काही बदल दिसून येतात शहरामध्ये. त्याच्यावरही बोलणं आवश्यक आहे की जे अतिक्रमणं होती मुख्य रस्त्यांवर, विक्रेते वगैरे ह्यांची, ती हटवली गेलेत. त्यात सातत्य टिकलं पाहिजे, हे तितकंच खरं आहे. 1-2 दिवसापुरता हा विषय केवळ दर्शनी स्वरूपापुरता होऊन नंतर परत एरे माझ्या मागल्या नको असं होऊ नये. पण तरी देखील ज्या मंडळींनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ही कल्पना मांडली आणि ती तडीस नेली, आणि आज बऱ्यापैकी जे अवेलेबल रस्ते आहेत शहराअंतर्गत, त्यांची उपलब्धता ही केवळ पार्किंगसाठी आणि वाहतुकीसाठी झाली. हा अत्यानंद आहे. असो, हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर पंचगंगा नदीच्या खालच्या डाऊनस्ट्रीम साईडला जी गावं आहेत, तिथल्या गावातल्या मंडळींनी बरंच नेटानं बऱ्याच वर्षांपासून हा संघर्ष चालू आहे. मंडळी, मी माझ्या काही सुरुवातीच्या भागामध्ये म्हटलं होतं की पंचगंगा नदी उगमस्थानापासून जी येते, त्यानंतर जयंती नाला आणि कोल्हापुरामध्ये तर सगळं त्यामध्ये मैल्यासकट सगळं वेस्ट बिनदिक्कत सोडलं जातं. आणि आपण काही न करता फक्त केवळ बघायची भूमिका आत्तापर्यंत घेत आलो. इतकी सरकारं झाली, इतके तख्तपालट झाले, वेगवेगळ्या पार्ट्या झाल्या, सगळं काही झालं. त्यानंतर हेच पाणी, इचलकरंजीतलं सगळं सांडपाणी, जो मूळ ओढा, जो इचलकरंजीमध्ये सरकारांच्या काळात जो मुद्दामून कदाचित निर्माण केला असावा, त्याची टोपोग्राफिकल हिस्ट्री मला तितकीशी माहिती नाही, पण जे मी ऐकीव गोष्ट आहे ती मांडतो की हा ओढा हा जिवंत पाण्याचे झरे असलेला ओढा आहे, जो शहराच्या अगदी हार्ट ऑफ दी सिटी असा जातो आणि तो नंतर जाऊन पंचगंगेला मिळतो इथं. तर त्या काळी जिवंत झरे होते. इथल्या घोरपडे सरकारांच्या संस्थानिक काळामधलं जितकं हे व्यवस्थापन स्किल, त्यांचं नियोजन, जितकं त्याचं वर्णन करावं तितकं कमी आहे. म्हणजे मी काय सुरुवातीच्या काही भागांमध्ये सांगितलेलं आहे, तरी थोडासा उजाळा देतो या निमित्तानं. इथल्या राहणाऱ्या तत्कालीन लोकसंख्येला पाण्याचा पुरवठा व्हावा, त्यांना शाळा असाव्यात, त्यांच्यासाठी प्रार्थनास्थळं असावीत, त्यांना काही अडीअडचणी आल्या, शारीरिक व्याधी वगैरे झाल्या तर त्यासाठी त्यांचे उपचार व्हावेत, अशा सर्व, आणि रस्ते शहराअंतर्गत, अशा अनेक प्रकारचं न्यूज. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक स्वास्थ्य कसं राहील, जी ह्या परिघामध्ये राहणारी जी जनता आहे ती सौहार्द्यानं एकमेकाशी कशी राहील, ह्याच्यावर त्यांचा भर होता. कालांतरानं हे आपले सगळे ह्या पार्ट्या आल्या आणि ती नगर परिषद झाली. माझे वडील त्यावेळेला कुरुंदवाडला जिल्हा परिषदेमध्ये होते. ते
ट्रान्सफर होऊन इथं आले आणि इथं आले त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळा इथं होत्या आणि त्यानंतर मग नगरपालिकेत गेल्यानंतर ते नगरपालिकेचे इथल्या शिक्षक मुख्याध्यापक झाले. त्या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या वडिलांनी आणखीन एक मुद्दामून नमूद करतो, गोवा स्वतंत्रता मुक्ती संग्राम याच्यामध्ये जोमानं भाग घेतला होता. हे अभिमानानं मी गोष्ट सांगतो. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आणीबाणी लादली गेली होती 70च्या दरम्यान मला वाटतं, त्या काळामध्ये कशी चुकीची आहे ही गोष्ट ह्याच्या प्रचारार्थ वडील जीव धोक्यात घालून फिरत होते. कुठल्याही प्रकारचे गांधी वधानंतर जे जळीत झालं त्यामध्ये प्रचंड नुकसान आमच्या परिवाराचं झालं. पण कधी आम्ही कुठल्याही या सरकारकडं किंवा कुठल्या व्यक्तीकडे जाऊन याचना कधी केली नाही. आमचे प्रश्न सोडवा म्हणून वैयक्तिक प्रश्न स्वाभिमानानं राहिलो आणि स्वाभिमानानं मला वडिलांनी शिकून इथंपर्यंत आणलं आणि आता पुढं आमचं तेच चालू आहे. मुद्दाहून हा मध्ये रेफरन्स द्यायचं त्याला प्रयोजन आहे, ते मी नंतर सांगतो. तर हा दुसरा मुद्दा झाला की जो ओढा जिवंत पाण्याचे झरे असलेला ओढा होता तो कालांतरानं काळा ओढा असं त्याचं रूपांतर झालं आणि सर्रास त्यामध्ये आत्ता देखील प्लास्टिकचं वेस्ट, हॉस्पिटलचं वेस्ट आणि सगळ्या प्रोसेसचं वेस्ट आणि शिवाय आणखीन जे काय प्रकारचं वेस्ट आहे हे सगळं जातं आणि ते सगळं जाऊन प्रत्यक्ष डायरेक्ट पंचगंगेला मिळतं आणि डाऊनस्ट्रीम साईडला जी पंचगंगा पुढं जाते आणि तिचा कृष्णेबरोबर संगम होतो नरसिंहवाडीला, हे सगळं घेऊन तिथंपर्यंत जाते. विचार करा, ज्यावेळी महाराजांचा दक्षिणद्वार सोहळा होतो, मला कधीकधी फार ह्या गोष्टीचा खेद वाटतो. त्यावेळेला कृष्णा ही खरं तर कृष्णा आणि वेणी ह्या दोन्ही नद्यांमुळं दक्षिणद्वार होतं, पण त्यामध्ये बॅकवॉटर आलेलं हे ह्या पाण्याचं सुद्धा असणार. ती त्या पवित्र स्थानापर्यंत जाणार सगळं हे वेस्ट. किती खेदाची गोष्ट वाटते. अक्षरशः हृदय पिळवटून निघतं या गोष्टीबाबत. पण तरी निमूटपणानं बघायला लागतं. आपण जिथं जिथं शक्य आहे तिथं आवाज उठवू शकतो, एवढीच गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. तर त्या आंदोलनानंतर आता त्याच्यावर काहीतरी होईल असं दिसतं. पण CETP-सुद्धा कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटसुद्धा हे त्याच इफिशियन्सीनं काम करतात का नाही याचं सतत त्याच्यावर जे बाहेर डिस्चार्ज निघतो त्यामधून त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे, हे असं माझं ठाम मत आहे. आणि जर हा ओढा जिवंत पाण्याचे झरे असलेला ओढा त्यापासून जर प्रदूषणमुक्त झाला तर ती इचलकरंजीसाठीच नव्हे तर खालच्या ह्या सगळ्या गावांसाठी, शिरोळ, कुरुंदवाड वगैरे ह्या सगळ्या गावांसाठी आणि पुढं संगमानंतर खाली कर्नाटकामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगलीच गोष्ट असेल. हेल्थच्या दृष्टीने ही उत्तम गोष्ट असेल. हा दुसरा एक मुद्दा, ह्याला अतिशय कळीचा मुद्दा आहे हा, त्यामुळे याच्यावर पुन्हा मी माझं मत मांडलेलं आहे. यानंतर आता मी मगाशी जे मुद्दाहून मी काही उल्लेख केले त्या तज्ज्ञ वगैरे, नेटिझन वगैरे याच्यावर मी पूर्वी देखील बोललेलो आहे. हल्ली ही सर्रास प्रथा झालेली आहे. खरं तर जर शासन याबाबत खरोखर गंभीर असेल, जसं ट्विटरला, एक्सला आत्ताच्या कम्युनिटी नोट लागते, तसं फेसबुकला कॉमेंट करणाऱ्यांमध्ये किंवा एक्सला कॉमेंट करणाऱ्यांमध्ये, विशेषतः फेसबुकवर, समाज माध्यम म्हणजे हेच फेसबुकवर, आणि जो अपप्रचार फिरवला जातो की समर्थ रामदास स्वामी हे आदिलशाहचे कोणी हे होते, हस्तक होते, कुठलं तरी खोटं नाटक चित्र काढून टाकायचं, त्यांना कुठल्या तरी बागेश्वर धामानी काहीतरी उल्लेख केला म्हणून परत ती गाडलेले मुडदे हे परत वर काढायचे. मी एक भाग नुकता बघितला, याच्यावर फेसबुकवर येत होता कुठल्या तरी, मी काही सबस्क्राईब केलेलं नाही वगैरे. त्या भागामध्ये शिवाजी महाराज कृष्णाजी भास्करांवर वार करताना म्हणतात, तू ब्राह्मण असलास तरी सोडणार नाही. म्हणजे त्या काळात त्यांच्या मुखामध्ये, छत्रपतींच्या मुखामध्ये जातीयवादी वाक्य पेरायची. काय लोकांची मानसिकता झालेली आहे खरोखर, जे स्वतःची काहीही काडी मात्र ज्यांना स्वतःबद्दल अभिमान किंवा आनंदी वृत्ती नाही, सदोदित ज्यांचं अंतःकरण ह्या अशा घाणीने भरलेलं आहे,
तेच लोक हे असे कॉमेंट करू शकतात. अन्यथा समर्थ रामदास स्वामींच्यावर अशी चिखलफेक करणं, अरे तुरे म्हणणं, त्यांना त्यांना वाटेल तशा शिवीगाळीसुद्धा देणं, हे कोण कुठले इतिहास संशोधक आलेत त्यांच्यावर खरं तर शासनानं ॲट्रॉसिटी त्यांच्यावर टाकली पाहिजे. जर खोटीनाटी वाक्य टाकली, एखादा पोस्टवर एखादा कॉमेंट करत असेल तर त्यालाही अशाच पद्धतीनं ट्रीट केलं जातं. एक काय म्हणजे काय मनोवृत्तीचे हे लोक आहेत, खरोखर कळण्यापलीकडची गोष्ट आहे ही. हा खरोखर गांभीर्यानं घेण्याचा हा मुद्दा आहे. अशा लोकांवर कम्युनिटी नोट तर लागलीच पाहिजे. शिवाय तुमच्याकडे जर सोर्सेस असतील ह्या गोष्टींचे, तुम्ही जे म्हणताय ते, तर ते सिद्ध करा. अशी काहीतरी कुठंतरी त्यांना एका निर्णयापर्यंत आणलं गेलं पाहिजे. ही गोष्ट खरोखर अगदी जे समाजप्रतिनिधी बसलेत त्यांनी बघ्याची भूमिका घेऊन उपयोग नाही खरं तर या गोष्टीवर, असं माझं ठाम मत आहे. कुठंतरी त्यांना ह्याच्याखाली आणलं पाहिजे, कायद्याच्या लपेट्यामध्ये आणलं पाहिजे. आणि जर खोटेनाटे जर आरोप करत असतील आणि प्रचार करत असतील बिनबुडाचे, त्यांना कुठलंही तथ्य नसलेले, तर त्यांना घिसडलं पाहिजे. चांगलं चौकात फटक्यांची शिक्षा दिली पाहिजे. खरं तर जे छत्रपतींनी स्वतः केलं ते ह्यांच्या बाबतीत केलं पाहिजे. कारण कुठल्या बेसिसवर तुम्ही हे गोष्ट म्हणताय. हा झाला तिसरा मुद्दा. आणखीन मुद्दा, आता नुकतंच बंगालच्या निवडणुका चालू आहेत. मला हे कळत नाही आहे, ती जनता आता आशेवर मतदान करते आहे सध्या, आणि त्यांच्यावर आश्वासनांची खैरात होते आहे. तुम्ही आत्ता जर बघितलं, UGCवर कुठल्याही मेजर माणसानं, पदाधिकाऱ्यानं एखाद्या कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही आहे. असे हे तोंड मुडपून बसतात. महत्त्वाचे ज्वलंत विषय आले की तिथे यांची तोंड शिवल्यासारखे होतात. तुम्ही ठामपणानं काय ह्या विषयावर बोलत नाही आहे. एका ठिकाणी फक्त युनिव्हर्सिटीचा दाखला दिला पंतप्रधानांनी बंगालमध्ये भाषण करताना, आणि युनिव्हर्सिटी आणि कॅम्पसेस हे गुंडगिरीसाठी नसतात म्हणून म्हणाले ते स्वतः. हे रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत. मग जर गुंडगिरीसाठी आणि अन्य गोष्टींसाठी जर एखादे युनिव्हर्सिटी कॅम्पस नाही आहे, तर तुमचं UGC आणि AICTE आणि NB हे काय करतं आहे काय? मग जाऊन तिथं कॉलेज कॅम्पसमध्ये गुन्हे दाखल करणार तुम्ही? एखाद्या माणसाकडून जर समजा बायचान्स एखाद्याबद्दल काहीतरी बोललं गेलं, भलेही ते जातीवाचक नसेल, जातीवाचक बोलणं हे योग्य नव्हे, हे तर 100% सत्यच आहे. त्या भूमिकेचाच मी देखील आहे. पण ती गोष्ट उलट पक्षीसुद्धा लागू होते. ब्राह्मणांच्यावर तुम्ही जे तोंडसूक घेता वाटेल तसं, किंवा सवर्णांच्यावर मी म्हणतो, त्याच्यावर तुम्ही उलटपक्षी काय करणार? मग त्या काहीही बोलावं, कुणी काही बोलावं आणि ते निवपणानं त्या माणसानं ऐकून घ्यावं. हा बॅलन्स ठेवा कुठंतरी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फक्त ज्या राज्यामध्ये निवडणुका आहात तिथं लोकांना आशेला लावता. तुम्ही उद्या बाय चान्स जर 4 तारखेला तुम्ही निवडून आला तर दिलेल्या सगळ्या गोष्टी पाळणार आहे तिथं हिंदूंच्यावर अत्याचार झालेले आहेत, ही सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट गोष्ट आहे. मग केंद्र सरकार म्हणून तुम्ही आत्तापर्यंत काही पावलं का उचलली नाहीत मग ह्या गोष्टीवर? ती लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं ह्या टप्प्यापर्यंत येऊन, म्हणजे 2-2 पिढ्या गेल्या तरी चालेल, ह्या टप्प्यापर्यंत येऊन तुम्ही त्याची वाट बघणार, तुम्ही निवडून यायची. आणि आल्यानंतर काय करणार तिथं? मग एखादा सशक्त मुख्यमंत्री जर नसेल, महाराष्ट्रात आता सध्या फडणवीस साहेब आहेत, रामदास स्वामींच्यावर इतकं हे बोलताना त्यांनी काय ह्याच्यावर भूमिका घेतली, काय एक भाष्य केलं ह्याच्यावर? मग जर अशी बोटचेपेपणा तुम्ही जर करणार असाल, आणि दुसरी मीरा रोडला जे एक घटना घडली त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात सेल्फ रॅडिकलाइज्ड माणूस आहे म्हणून तो, म्हणजे तुम्ही परत बॅकफूटवर आला इथं. म्हणजे तुम्ही देखील काँग्रेसपेक्षा काय वेगळं करताय? मग फक्त एकच गोष्ट आहे, काही बाबतीत तो पर्याय नाही आहे, नाईलाजानं तुम्हाला लोक निवडून देत आहेत. ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे.
आणि त्यामध्ये जर लोकांनी ठरवलं, जर डिव्हिजन झाली, तर मग मात्र जे होईल ते होईल. मग शेवटी सगळ्यांच्या वाट्याला काय येईल ते येईल. मग कारण तुम्ही जर येऊन जर काय करणार नसाल, ह्याच्यावर सशक्त भूमिका घेणार नसाल, ज्या ज्या गोष्टींची आश्वासनं, मैं खैरात में नहीं बाटूंगा, रेवडी नहीं दूंगा, अमुक नहीं करूंगा, तमुक नहीं करूंगा, अशा 100 गोष्टी, जातीभेद आहेत ते नष्ट केले जातील वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही स्वतःच्याच वाक्यांपासून अगदी पार यू टर्न घेतलेले आहेत आत्तापर्यंत. जरा मोदीसाहेब थोडं आठवून बघा. आणि तुम्हाला हे सांगायची दुर्दैवानं आता पाळी आलेली आहे. त्यामुळं राजकारणी हा कुणाचा नसतो, तो केवळ मतांचा असतो. आणि मत झाले, मी पूर्वी सांगितलेल्या आहेत गोष्टी ह्या, एकदा मत मिळालं की तुमची डस्टबिनमध्ये रवानगी आहे. कुठले कोण नंतर तुम्ही सांगणार आहे, ह्या एका विशिष्ट एका मानसिकतेमध्येच हे लोक आहेत. जवळजवळ सगळे लोक आहेत. कुणी त्याला अपवाद फारसा आहे असा दिसत नाही. कारण नंतर तुम्ही इतकी सजेशन मी दिलेली आहेत, व्हॅलिड सजेशन दिलेत की कार्यक्षमता कशी वाढेल. एखाद्या आता इचलकरंजीमध्येच समजा कार्यक्षमता वाढवण्याच्या आणखीन काय काय गरजा आहेत, गोष्टी आहेत, ह्या उघड डोळ्यानं ढळढळीतपणानं दिसत आहेत. सूर्यप्रकाशा इतकी ती स्वच्छ गोष्ट आहे. पण करताना प्रशासन काय करतं, जे सोप्या सोप्या गोष्टी आहेत, जिथं कोण फार दुखावलं जाणार नाही, अशा गोष्टींबाबत लगेच भूमिका घेतं. आणि तेच उलट पक्षी जर एखाद्या नागरिकाकडून काही जर देणं असेल, कारण नागरिक हा एकटा असतो, त्याच्यामागं असेल तर बळ असतं, नाहीतर अन्यथा तो ह्यांचे विरोधक कोण आहेत, आता सत्ताधारी जे आहेत त्यांच्या विरोधकांना गाठून तो आवाज उठवू शकतो, एवढं करू शकतो तो. पण जर अदरवाईज अन्यथा जर तो नागरिक जर योग्य गोष्ट आपल्या शहराच्या दृष्टीने जर सांगत असेल, त्यामध्ये कुठलाही राजकीय त्याचा हेतू नसेल, अगदी मोकळ्या मनानं तो जर काही सांगत असेल, तर त्याच्यावर अंमलबजावणी करायला काय हरकत आहे. ही जी गोष्ट एका शहराच्या स्तरावर आहे, ती जिल्हा स्तरावर किंवा राज्यस्तरावर होऊ शकते. आज आता काय फरक दिसतो आपल्याला बघा तुम्ही. आता सगळ्या इतर मंदिरांबद्दल किंवा दळणवळणांबद्दल मी ज्या अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, वयांचे अटी, निर्बंध, अमुक तमुक सगळं, काही काडीमात्रही त्यामध्ये बदल नाही आहे. फॉर्म बदलणे, जुने फॉर्म बदलणे, 15H होता 15G होता, 121 करा. आणि ये रे माझ्या मागल्या तूप करण्या चांगल्या, असं फक्त एवढंच हे दिसतंय. म्हणजे फक्त जे राजीवभाई दीक्षित म्हणत होते की गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आता आहेत इथं, तेच प्रत्यंतर पुन्हा नागरिकांना येतं. जे सर्वसामान्य मानवी का जीवन वगैरे 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 का हे नाही आहे, फुकट वाटणे सर्रास चालू आहे सगळ्यांना इन द सेन्स फक्त त्यांच्या आयडेंटिफाईड ग्रुपला, जो त्यांची वोट बँक ठरवलेली आहे, त्या मंडळींना फुकट वाटा. हे अमुक निधी, तो तमुक निधी, तो तमुक निधी करत करत सगळ्यांना तुम्ही एक प्रकारचे त्यांना निष्क्रिय करून टाका. काही झालं तरी ह्या सरकारनं इतकं दिलं होतं, 1500 दिले होते, ते सरकार आल्यावर 2000 देतं म्हणतं आहे. खैरात तामिळनाडूमध्ये काय काय आता सध्या ह्या इलेक्शनमध्ये काय काय त्यांनी हे दिली, आमिष दाखवली. म्हणजे 5 वर्ष, आणि मी त्याची किंमतही काढून दाखवली आहे. 5000 रुपये जर दिले 5 वर्षासाठी, तर ते पर डे किती येतं, साधारण 34-35 पैसे वगैरे येतं. पण दुर्दैवानं ज्यांना आत्तापर्यंत फुकट खायचीच सवय लागली आहे, त्यांना हे अशी आमिष बरी वाटतात आणि ते घेऊन मोकळे होतात. आणि शासनामध्ये आल्यानंतर कुणाला काय फरक पडतो त्याच्याबद्दल. देशाचं नुकसान झालं, राज्यामध्ये जमिनी हडपल्या गेल्या, एखादं मंदिराचं स्थान ताब्यात घेऊन तिथं अन्य प्रकारची प्रार्थनास्थळं सर्रास उभी केली गेली, तुमच्यावर लव जिहाद झाला. आता केवढं उग्र रूप घेतलेलं आहे त्यानं, प्रत्येक घराघरापर्यंत जवळजवळ ही गोष्ट जाऊन पोचलेली आहे. ह्याच्यासाठी काय सरकार पावलं उचलतं, मी ह्याच्यावर देखील सजेशन दिलेलं आहे. जर व्हिडिओ काढून बघितले तर आपल्याला दिसेल. त्या शहरामध्ये बाहेरून आलेले जी मंडळी आहेत, इचलकरंजीसारख्या शहरामध्ये
समजा विजापूर अमुक तुमुक ह्या ठिकाणी विजयपूर आत्ताचं नाव सध्या, इकडून आणून कोण वसवतं ह्या लोकांना इथं, हे कोण नवीन लोक दिसत आहेत इथं, त्यांचा ह्या शहराशी काय संबंध आहे, त्यांचे काय उद्योग आहेत, ह्याच्यावर कुणाचं तरी काहीतरी वचक आहे. असं प्रत्येक शहरामध्ये बाहेरून आणून लोक वसवले जात आहेत. त्यांची आयडेंटिटी काय आहे, त्यांची ओळख काय आहे, ते का आले तिथं, त्यांचं पर्पज काय आहे, ते कोणाच्या संपर्कात असतात, कोणाच्या सांगण्यावरून आलेले आहेत, हा तपास कोण करणार. एक व्यक्ती, माझ्यासारखी व्यक्ती तर ही गोष्ट करू शकत नाही. त्याला यंत्रणा आहेत, पण त्या यंत्रणा कशामध्ये बिझी असतात ते परमेश्वरालाच माहिती. असो, अशा सगळ्या ह्या अनेक प्रकारच्या संमिश्र गोष्टी बऱ्याच अंशी थकलेल्या होत्या. मुख्य विषय त्यातले मी हायलाईट केलेले आहेत आपल्यासमोर. पुन्हा पुन्हा काही त्यातले रिपिटेशनसुद्धा आहेत. त्याला पर्याय नाही आहे, कारण जोपर्यंत ह्याच्यामध्ये बदल होत नाहीत तोपर्यंत हे उग्ररूप झालेला तुम्हाला आणि मला भोगायला लागणार आहे. ह्यातल्या बऱ्याचशा या मंडळींचे, विशेषतः केंद्रातले आणि राज्यातले अनेक लोकांची मुलं ही परदेशामध्ये शिकायला आहेत आणि परदेशामध्ये सेटल्ड आहेत ते. त्यामुळे त्यांना इकडची काही फिकीर नाही आहे. ज्यांना नाहीत त्यांचा काही संबंध नाही, पण ज्यांना आहेत त्यांची बरीचशी मुलं बाहेर आहेत, मेजॉरिटी. तर तुम्ही शेवटी फेस करायला कोण आहे, तुम्ही आणि मीच आहे इथं. आपल्यालाच इथं राहायचं आहे. तर ह्या सांगोपांग ह्या गोष्टींचा विचार व्हावा आणि बघू काय 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 फरक दिसतात का आणखीन बघू. आणि त्यातून जर चांगल्या गोष्टी काही घडल्या सगळ्या नागरिकांच्या दृष्टीनं, जे खरोखर ह्या भारत देशाशी प्रामाणिक आहेत, इथल्या संस्कृतीशी प्रामाणिक आहेत आणि इथल्या त्यांचा फक्त केवळ इथल्या गोष्टींची लुबाडणूक करायची नाही आहे, त्यांचं लाटायचं नाही आहे त्यांना इथलं काही, आणि या मातीशी इमान राखून राहायचं आहे, त्या लोकांविषयी माझं काही म्हणणं नाही. पण जे ह्याच्या उलटपक्षी जे लोक आहेत, जे फुकट मिळणं ही माझ्या वडिलांची अगदी परंपरागत हक्क आहे माझ्या वडिलांचा, असं ज्या भ्रमात जे लोक आहेत त्यांना कितपत थारा द्यायचा आपण आणि त्यांना कितपत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि सतर्क कुणापासून राहिलं पाहिजे याचा निश्चित आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला हे पर्यावरण आपल्या भावी पिढ्यांसाठी जे डॉल्बी आणि हे ते अजूनही देखील सर्रासपणानं लावले जातात, त्याच्यावर कोणतीही कारवाई सुमोटो पद्धतीनं होत नाही, स्वतः निर्णय घेऊन त्याच्यावर कार्यवाही होत नाही. 5:30 6च्या आधी जे लाऊडस्पीकरवरून ज्या घोषणा दिल्या जातात त्याच्यावर देखील सुमोटो ॲक्शन होत नाही. तोपर्यंत हे याच्यावर अशा विषयांवर बोलणं क्रमप्राप्त आहे. आपला सहभाग असू दे, आपला आशीर्वाद जे मोठे आहेत त्यांचा आशीर्वाद असू दे. आपण सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा ही विनंती करतो आपल्याला. आणि आज इथं थांबतो. बघूया आणखीन काही असे विषय जर वाटले तर आपल्यासमोर मांडायचा यत्न करीन. निश्चित आपला सहयोग राहू दे ही पुन्हा एकदा प्रार्थना करतो. नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम. जय महाराष्ट्र.